नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण कॉलर ब्लाउजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये या स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी जी काही कटिंग मी इथे घेतलेली आहे तर त्या कटिंगचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे या अगोदरच्या भागामध्ये। तर नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची लिंक जी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तर आजच्या पार्टमध्ये आपण या ब्लाउजची स्टिचिंग पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजसाठी लागणारी कॉलर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे याची डिटेल माहिती आपण स्टिचिंग सोबतच पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुमचा इथे काही गोंधळ होणार नाही। तर सगळ्यात अगोदर जे काही आपण इथे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे ते इथे मी फ्रंटच्या पार्टला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतोय। तर त्यासाठी अगोदर मी जो काही फिटिंगचा पार्ट आहे प्रिन्सेसचा तो अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा त्याचा आपण कटिंग करून टाकलेला आहे। तर फिटिंगचा पार्ट जॉईंट करून झाल्यानंतर मी इथे फ्रंटचा गळ्याच्या साईडचा पार्ट इथे घेतलेला आहे, तो सुद्धा आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं आणि त्याचा जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा होता तो मी इथे कटिंग करून टाकलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता फ्रंटच्या पार्टचे फिटिंगच्या साईडचा आणि गळ्याच्या साईडचा दोन्ही पार्ट आपले इथे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण जसं प्रिन्सेस पार्टला फिटिंगचा पार्ट जॉईन करतो तसंच यामध्ये सुद्धा आपल्या त्याच पद्धतीने हा प्रिन्सेसचा पार्ट आपल्या इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर असा पफ इथे आपला तयार झालेला आहे। आता यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कटिंग करताना आपण इथे गळ्याच्या साईडने अर्धा इंच कमी केलेला नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता ऑलरेडी मार्किंगसुद्धा आपलं तसंच आहे। तर हे मार्किंग मी डार्क करून घेतलं आणि तेच मार्किंग मी दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे उमटवून घेतलेला आहे, जेणेकरून दोन्ही पार्टचा जो टक्स आहे आपला सेंटरचा तो एकसारखा आणि एकाच मार्किंगवरती येईल अशा पद्धतीने। तर मार्किंग करून झाल्यानंतर मी तिथे 1/2 इंचाचा टक्स व्यवस्थित मारून घेतला। टक्स मारल्यानंतर इथे तुम्ही पफ पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आपला हा पफ तयार झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने मी याचा दुसरा सुद्धा पार्ट इथे तयार करून घेतलेला आहे। फ्रंटचे पार्ट आता तयार करून झालेले आहेत। आता मी इथे बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे। तर बॅक साईडचा पार्ट जो आहे आपल्या खालच्या बाजूने याला पट्टी लावायची आहे आणि सोबतच आपल्या फ्रंटच्या पार्टला सुद्धा याला पट्टी जॉईंट करायचीच आहे। तर मी हा जो पार्ट आहे तसाच इथे जॉईंट करून घेतलेला आहे। जॉईंट करताना जी काही सरळची बाजू आहे मेन फॅब्रिकची ती मी इथे खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि त्याच्या उलट बाजूने मी इथे अस्तर ठेवलेला आहे, जेणेकरून आपण ज्या वयाला जॉईंट करणार आहोत तर जसा आपला इथे तयार केल्यानंतर पॅटर्न तयार होतो त्याच पद्धतीने हा पॅटर्न आपला इथे तयार होणार आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून टाकलेला आहे। तर याला आपल्याला कुठेही उलटसुलट आपण केलेलं नाही आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जॉईंट केल्यानंतर सरळ भाग जो आहे आपला इथे बाहेरून आलेला आहे। यानंतर आता मी बॅक साईडच्या टक्सचं इथे मार्किंग दोन्ही साईडला उमटवून घेतलेलं आहे आणि बॅक साईडचे दोन्ही टक्स मी इथे मारून घेते। आता इथे सोबतच आपला बॅक साईड सुद्धा तयार झालेला आहे। आता फ्रंट साईडला आपली इथे हुक लूकची पट्टी लावायची राहिलेली आहे, ती पट्टी आता आपण लावून घेऊयात। तर त्याच्यासाठी मी इथे अस्तरच्या फॅब्रिकचं इथे पट्टी घेतलेली आहे। तर इथे साधारण 1.5 ते 2 इंचाची पट्टी आपण घ्यायची आहे। तर पट्टी मी इथे जास्त मोठी काढलेली आहे कारण मला डबल पट्टी इथे लावायची आहे। तर इथे जेवढी हुक लूकची पट्टी आहे त्याच्यापेक्षा मी अर्धा ते 1/2 इंच एक्स्ट्रा पट्टी इथे कट केलेली आहे। आता ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। तर इथे जर तुम्हाला डबल पट्टी लावायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो 1/2 इंच आतल्या साईडने दुमडून त्याला शिलाई मारू शकता, पण मी इथे पट्टी लावून घेते आहे। तर ती पट्टी कशा पद्धतीने लावतोय ते पाहूयात। तर इथे गळ्याच्या साईडला सुद्धा आपण कोणत्याही प्रकारची पायपिंग वगैरे केलेली नाही आहे। तर ही पट्टी जी आहे आपण त्याच पद्धतीने लावतोय। तर हुकच्या साईडची जी काही पट्टी आहे ती आपण जशी हुकची पट्टी लावतो ना त्याच पद्धतीने ही पट्टी मी लावून घेतलेली आहे। तर सरळ शिलाई मारून घेतली, त्यानंतर त्याला दाब शिलाई मारली आणि संपूर्ण पट्टी आतल्या साईडने दुमडून घेतली आणि त्याला एकदम कडेने मी दाबटीप मारून घेतली। तर दोन्ही साईडची पट्टी मी सेम त्याच पद्धतीने इथे जॉईंट करून घेतलेली आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता मी कशा पद्धतीने ही पट्टी लावून घेतलेली आहे। आता जी काही हुकची पट्टी आहे ना त्याला मी 1 इंचाचं अंतर सोडून मग शिलाई मारलेली आहे आणि जे आपले लूपची बाजू येणार आहे त्याला मी पूर्ण आतल्या बाजूने एकदम कडेने दाब शिलाई मारलेली आहे। त्यानंतर आता ही जी पट्टी आहे आपल्याला थोडी ओपन ठेवायची आहे,
त्याच्यासाठी मला इथे डबल पट्टी लावायची आहे। तर इथे मी मार्किंग करून घेतलं, जेवढा गळा आपल्याला इथे ओपन ठेवायचा आहे तिथे। तुम्हाला जर गळा ओपन ठेवायचा नसेल, पूर्ण बंद करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी ही जी मी पट्टी इथे जॉईंट करते ती पूर्ण गळ्याच्या कॉलरपर्यंत जॉईंट करू शकता, किंवा मग जसं आपण हुक लूकसाठी पट्टी तयार करतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पट्टी इथे तयार करू शकता। तर ही जी डिझाईन आहे मला ओपन ठेवायची, त्यासाठी मी जेवढे ओपन ठेवायचं आहे तेवढा पार्ट सोडून बाकीच्या साईडला पट्टी इथे जॉईंट केलेली आहे। यानंतर आता मी इथे शोल्डर जॉईंट करून घेते। तर दोन्ही साईडचा शोल्डर आपल्याला जॉईंट करायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही उलट-सुलट पद्धतीने सुद्धा शोल्डर जॉईंट करू शकता, पण कॉलर जोडताना हा जो कपडा आहे एकदम इथे जाड होऊ नये त्यासाठी मी फक्त साध्या पद्धतीने शोल्डर इथे जॉईंट करून घेतलेली आहे। तर दोन्ही साईडचा शोल्डर मी इथे जॉईंट करून घेते। आता इथून पुढे या ब्लाउजचा मेन पार्ट तयार चालू होतोय, तर तो म्हणजे या ब्लाउजला लागणारी कॉलर कशा पद्धतीने तयार करायची आहे। तर इथे आपण कॉलर तयार करतोय। तर कॉलर तयार करण्यासाठी काय करायचं आहे, आपण शोल्डर जॉईंट केलेली आहे, त्यानंतर जी आपली हुक लूकची पट्टी आहे तर ती तंतोतंत आपल्याला 1-2 रेषासुद्धा इथे कमी जास्त होता कामा नये, अशा पद्धतीने तंतोतंत मोजायची आहे। तर एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थित ही मोजून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर ती तुम्ही ब्लाउज सरळ करून सुद्धा मोजू शकता, किंवा जिथे आपण याला शिलाई मारलेली आहे ना त्या शिलाईवरती ही पूर्ण बाजू आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर ती बाजू किती भरते आहे ते आपलं व्यवस्थित मोजायचं आहे आणि त्यानुसार कॉलर तयार करायची आहे। तर चला आता आपण कॉलर तयार करून घेऊयात। आता कॉलर तयार करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा आपण आता लगेच पाहणार आहोत। त्यासोबतच जे काही मापा आपल्या इथे टाकायचे आहे ती कशा पद्धतीने टाकायची आहे ते सुद्धा मी इथे व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओ जो आहे इथे स्किप न करता बघा आणि फास्ट न करता बघा, तरच तुम्हाला ही व्यवस्थित कळणार आहे। तर चला सुरुवात करूयात। तर इथे संपूर्ण जो काही शोल्डरचा भाग आहे तो इथे मी मोजून घेतलेला आहे। तर एका हुक लूकच्या पट्टीपासून दुसऱ्या पट्टीपर्यंत तर तो आहे ते 17.5 इंच। तर 17.5 इंचाला आपल्या 2 ने इथे भागाकार करायचा आहे। तर ते झालेलं आहे इथे 8.25 इंच। तर 17.5चा अर्धा झाला 8.25 इंच। तर 8.25 इंचामधून आपल्याला पुन्हा एकदा 1 इंच मायनस करायचा आहे। तर आता तुम्ही कोणत्याही साईजचे इथे ब्लाऊज घेतलेला असेल तर जेवढं तुमचं इथे गळ्याचं पूर्ण माप येणार आहे त्याला आपल्याला इथे 2 ने भागाकार करायचा आहे। समजा जर 18 इंच असेल तर 2 ने भागायचं आहे, 9 इंच येणार आणि त्यातून येणाऱ्या उत्तरातून आपलं 1 इंच मायनस करायचं आहे। मग तुमचं साईज इथे मोठं असेल किंवा छोटं असेल। तर इथे 8.25 इंच आलं, त्यातून मी 1 इंच मायनस केलं, तर इथे 7.25 इंच मला पूर्ण माप मिळालं आहे। त्यानंतर जेवढं आपलं इथे उत्तर येणार आहे तेवढ्या इंचाची आपल्या इथे कॅनव्हासची घडी घ्यायची आहे। तर मी इथे 7.25 इंचाची घडी घेतलेली आहे। त्यानंतर मी गळारुंदी घेतलेली आहे 3 इंच। तर खालच्या बाजूने मी 3 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर जी ओपन बाजू आहे त्या साईडने सुद्धा मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर गळारुंदी तुम्ही किती घेतलेली आहे त्यानुसार तुम्हाला हे मार्किंग करायचं आहे। तर खालच्या बाजूला आपलं गळारुंदीचं मार्किंग येणार आहे, वरती आपलं गळ्याचं उंचीचं मार्किंग येणार आहे। त्यानंतर आपल्याला हे 2 पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि जेवढा आपलं इथे उत्तर आलेलं आहे तेवढी संपूर्ण आपले बरोबर ही कॉलर भरली पाहिजे, हे व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे। यामध्ये 0.5 इंच सुद्धा कमी जास्त व्हायला नको, जेणेकरून आपली कॉलर इथे कमी जास्त होईल। तर हे माप जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही हे पुन्हा मार्किंग करू, ही जी कॉलर आहे त्याचं पुन्हा व्यवस्थित मार्किंग करू शकता। आता ही कॉलर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भरलेली आहे। त्यानंतर या कॉलरच्या वरती पुन्हा 1-1 इंचाचं मी मार्किंग करून घेतलं आणि हे डॉट जे आहे व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि हे कॉलर आपला तयार करून घ्यायचे आहे। तर आता आपण कॉलरची लाईन जी आहे जॉईंट करून घेतली आहे। तर जी लाईन आपण इथे अगोदर काढलेली आहे ती आपल्या कपड्याला इथे जॉईंट होणार आहे आणि नंतर काढलेली जी रेषा आहे ती आपली कॉलरची वरची बाजू आहे। तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती चौकोनी सुद्धा ठेवू शकता, किंवा मग इथे तुम्ही पाहू शकता मी कॉलरला छोटासा इथे गोल आकार दिलेला आहे, त्या पद्धतीने सुद्धा आकार तुम्ही इथे देऊ शकता। तर इथे मी कॉलरला गोल आकार देऊन घेतला आणि नंतर ही कॉलर जी आहे कट करून घेतलेली आहे। तर कॉलर कट करताना इथे तुम्ही व्यवस्थित कॅनव्हास धरायचा आहे, किंवा कॅनव्हासला इथे तुम्ही पिन लावून सुद्धा नंतर कटिंग करू शकता, जेणेकरून कॉलर जी आहे
दोन्ही साईडने आपली सारखीच कट होणार आहे। यानंतर जो आपण गोल पार्ट इथे तयार केलेला आहे, म्हणजे गोल शेप दिलेला आहे, तो गोल शेपसुद्धा मी इथे व्यवस्थित कट करून घेतला। आता कॉलर उघडून तुम्ही इथे पाहू शकता कॉलर कशा पद्धतीने आपली इथे तयार झालेली आहे। आता ही कॉलर आपल्या इथे कपड्यावरती तयार करायची आहे, तर त्याच्यासाठी मी इथे मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही मेन फॅब्रिकच्या कपड्याऐवजी जर तुमच्याकडे काठ उरलेला असेल तर तुम्ही तो काठसुद्धा वापरू शकता। तर इथे डबल फोल्डिंग मी इथे कपडा घेतलेला आहे, त्या कपड्यावरती मी इथे कॅनव्हास ठेवला आहे। आता जी आपण इथे कॅनव्हासची कॉलर तयार करून घेतलेली आहे, तर ती आपली इथे कपड्याला प्रेस करून चिकटवून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे प्रेस करून चिकटवून घेऊ शकता किंवा मग इथे पिना लावूनसुद्धा मॅनेज करू शकता। तर शक्यतो जर आपण इथे प्रेस करून चिकटवून घेतली तर आपल्या शिवायलासुद्धा इथे सोपं जातं। तर मी इथे प्रेस करून घेतलं आहे, व्यवस्थित चिकटवून घेतली आहे। तर डबल फोल्डिंगचाच कपडा आपण इथे ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्या कॉलरच्या साईडने आपला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि व्यवस्थित कॉलरच्या साईडने संपूर्ण कपडा इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर जी खालची बाजू आहे तुम्ही इथे पाहू शकता, मी अर्धा इंच कपडा सोडून दिलेला आहे आणि कपडा संपूर्ण इथे कटिंग करून घेतला आहे। यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला कॉलरच्या वरच्या बाजूने आहे। आता आपल्या ह्या संपूर्ण कॉलरच्या साईडने शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना शिलाई आपल्याला इथे कॉलरवरती येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याला फोल्ड करणार तेव्हा तो इझिली इथे फोल्ड होईल। तर इथे संपूर्ण कॉलरच्या एकदम कडेनं आपल्याला व्यवस्थित शिलाई मारायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे। आता इथे कॉलरच्या कडेने शिलाई मारून झाल्यानंतर आपला पाव इंच कपडा सोडायचा आहे, किंवा जर कपडा तुमचा इथे जाड असेल, धागे निघण्यासारखे नसतील तर एकदम कडेने सुद्धा तुम्ही इथे कट करू शकता। तर या कपड्याचे धागे निघत होते त्यासाठी मी इथे पाव इंच कपडा सोडून मग इथे कटिंग केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडचा जो भाग आहे आपल्या कॉलरचा, तर तिथे आपला जो काही आपण अर्धा इंच कपडा सोडलेला आहे तो कपडा आतल्या साईडने त्याला फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। आता जो ओपन भाग आहे ज्याला आपण शिलाई मारलेली नाही आहे तो भाग आपल्या इथे कपड्याला जॉईंट होणार आहे। तर त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता कॉलर आपली तयार झाली आहे। कॉलर तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा मी त्याला व्यवस्थित प्रेस करून घेतलं, जेणेकरून कॉलर जी आहे आपली व्यवस्थित ताठ होणार आहे आणि जॉईंट केल्यानंतरसुद्धा सुंदर दिसणार आहे। आता आपण इथे कॉलर जॉईंट करतो आहे। तर आता कॉलर जॉईंट करताना आपल्याला जो आपला कॉलरचा ओपन भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचा आहे शोल्डरच्या भागात। तर गळ्याच्या एका टोकापासून आपली इथे लावायला सुरुवात करायची आहे। तर कॉलर जॉईंट करताना कॉलरचा जो ओपन भाग आहे त्या साईडनेच आपला कॉलर इथे जॉईंट करायची आहे। कॉलर मी इथे ब्लाऊजच्या सरळ बाजूने इथे ठेवलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि मी कॉलर इथे जॉईंट करून घेते आहे। तर संपूर्ण कॉलरला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर कॉलर जी आहे आपण इथे भाग हा मोजूनच कॉलर तयार केलेली आहे, त्यामुळे इथे कॉलर कमी जास्त पडण्याचे अजिबात चान्सेस नसतात। व्यवस्थित जर मोजलं तर कॉलर जी आहे आपली ती परफेक्ट तयार होते। तर इथे व्यवस्थित कॉलर जॉईंट करून घेतलेली आहे। त्यानंतर आता शिलाई मारल्यानंतर हा जो पार्ट आहे तर आपली इथे शिलाई दिसत असते। तर ही जी शिलाई आहे आपल्या कॉलरच्या आतमध्ये इथे घालायची आहे आणि त्यानंतर जो काही आपला कॉलरचा वरचा भाग आहे तर तो भाग व्यवस्थित आपला फोल्ड करायचा आणि त्या भागावरती एकदम कडेने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे की आपली कॉलर जी आहे ती परफेक्ट तयार होईल। तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कॉलरला शिलाई व्यवस्थित मारून झालेली आहे, म्हणजेच कॉलर जी आहे आपली ती परफेक्ट तयार झालेली आहे। तर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली कॉलर दिसत आहे। आता यानंतर आपल्याला स्लीव्ज लावायची आहे। तर स्लीव जी आहे या ब्लाऊजच्या आपण नेटच्या इथे तयार केलेल्या आहेत। तर याची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते ऑलरेडी आपण अगोदरच्या भागामध्ये दाखवलेलं आहे। तर ही स्लीव जी आहे शोल्डरपासून मनगटापर्यंत आहे आणि त्याचं परफेक्ट कटिंग आपल्या त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे। तर या स्लीव्सला मला खालच्या भागात काठ लावायचा आहे। तर हा जो काठ आहे आपण ब्लाऊजमधलाच कट केलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आहे त्याच नेटला इथे खालच्या साईडने फोल्ड करून घेऊ शकता। तर इथे मी काठ जॉईंट करून घेतला, त्यानंतर काठाचा जो काही वरचा भाग कटिंग केला होता त्यालासुद्धा फोल्ड करून
याला जॉईंट करून घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा स्लीव्ज मी इथे तयार करून घेतली। तर खालच्या साईडने फोल्ड करताना आपल्याला काठ जो आहे इथे उलट सुलट करूनच जॉईंट करायचा आहे आणि जो काठाचा वरचा पार्ट आहे तो फक्त आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा काठ होता तो मी इथे कटिंग करून टाकलेला आहे। आता नेटची स्लीव्ज होती त्यामुळे जेव्हा आपण कटिंग केलं होतं तर तेव्हा आपण फक्त बॅक साईडचा मुंड्याचा पार्ट इथे कट केला होता। तर आता मी इथे बॅक साईड आणि फ्रंट दोन्ही पार्ट इथे कट करून घेतले आणि ज्याप्रमाणे आपण नेहमी स्लीव्ज जॉईंट करतो त्याच पद्धतीने इथे मी स्लीव्ज जॉईंट करून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। तर जेव्हा आपण स्लीव्ज इथे कट केली होती तर तेव्हा स्लीव्जमध्ये आपण नेहमीच्या स्लीव्जपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, कारण बॅक साईडचा जो पार्ट आहे तो आपल्या इथे जास्त आहे, म्हणजेच आपण उंची वाढवतो 1 इंचाने, त्यामुळे स्लीव्जसुद्धा आपण इथे वाढवून घेतली होती। तर इथे स्लीव्ज जॉईंट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता का स्लीव्ज अजिबात इथे कमी पडत नाही। तर दोन्ही साईडच्या स्लीव्ज ज्या आहे त्या मी इथे जॉईंट करून घेतलेल्या आहेत। तर आता याला स्लीव्ज जे आहे त्या इथे नेटच्या आहेत, त्यामुळे आपण जेव्हा शोल्डरला इथे स्लीव्ज जॉईंट करतो तर जे काही कपड्याचे इथे धागे निघतात ते ट्रान्सपरंट नेट असल्यामुळे सगळे बाहेरच्या बाजूने इथे दिसतात। तर त्याला एक छोटीशी ट्रिक आपण इथे वापरलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जो भाग आपण इथे जॉईंट केलेला आहे त्याला छोटे छोटे आपले नॉच देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर नेटचा जो काही कपडा आपण इथे जॉईंट केलेला आहे म्हणजेच शोल्डरचा आणि स्लीव्जचा, तर तो कपडा आपला आतल्या बाजूने इथे वळवून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे व्हिडिओमध्ये सुद्धा मी इथे दाखवलेलं आहे की तुम्ही इथे पाहू शकता की स्लीव्जचा आतमध्ये फोल्ड करून जी मी इथे शिलाई मारलेली आहे तो पार्ट आणि दुसऱ्या स्लीव्जचा पार्ट ज्याला मी इथे शिलाई मारलेली नाही आहे, तर दोन्हीच्या फिनिशिंगमध्ये तुम्ही फरक पाहू शकता। तर एकदम वेगळा लुक इथे तयार होतो। घातल्यानंतर सुद्धा स्लीव्जचा जो पॅटर्न आहे एकदम व्यवस्थित दिसतो। आता नेहमी आपण ब्लाऊजची फिटिंग ज्या पद्धतीने करतो बॉक्स तयार करून, त्याच पद्धतीने मी इथे ब्लाऊजला सरळ बाजूने शिलाई मारून घेतली, म्हणजेच ब्लाऊजचा इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचे धागे आणि कपडा कट करून टाकलेला आहे। आता बॉक्स करून घेतल्यानंतर फ्रंटच्या बाजूला आणि बॅक साईडच्या बाजूला आपल्या इथे पट्टी जॉईंट करायची आहे। तर इथे पट्टी तयार करण्यासाठी आपण मेन फॅब्रिकचा कपडा वापरू शकतो किंवा नसेल तर इथे आपण अस्तरचा जो काही कपडा आहे त्याची 1 इंचाची आपला अखंड पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे आणि फ्रंटच्या हुकलूकच्या पट्टीपासून ते दुसऱ्या हुकलूकच्या पट्टीपर्यंत आपल्याला व्यवस्थित ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता ही जी पट्टी आहे त्याला एका साईडने मी इथे 1/2 इंच दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर पट्टीचा जो ओपन भाग आहे ब्लाऊजच्या कमरेच्या साईडला इथे जॉईंट करून घेतलेला आहे। आता जो काही पट्टी आपण इथे जॉईंट केली आहे ती आपला एका बाजूने फोल्ड करून त्याला एकदम कडेनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि जी पट्टी आपली तयार होईल ती आतल्या साईडने दुमडून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे आपल्या इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तुम्ही 1 ते 1.5 इंचावरती अंतर सोडून ही शिलाई मारू शकता आणि जर हात शिलाई करायची नसेल आहे तशी शिलाई इथे ठेवायची असेल तर या पट्टीला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि अगदी 1/2 ते अर्धा इंचावरती आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजची जी काही फिनिशिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित राहते। त्यानंतर ही पट्टी जॉईंट करून झाल्यानंतर ब्लाऊजला आपण फिटिंगची मापं टाकून घेतलेली आहेत आणि ब्लाऊजला व्यवस्थित फिटिंग करून घेऊयात। आता फिटिंग करून घेतल्यानंतर ब्लाऊजचा जो काही फायनल लुक आहे तो सुद्धा तुम्हाला मी इथे लगेचच दाखवणार आहे। तर इथे संपूर्ण ब्लाऊज आपला फिटिंग करून तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही ब्लाऊजचा इथे फायनल लुक पाहू शकता। आता जो कॉलरच्या खाली आपला इथे ओपन पार्ट आहे तिथे आपला साडीच्या मॅचिंग कलरचे इथे बटन लावून घ्यायचे आहे। याने ब्लाऊजचा जो काही लुक आहे एकदम छान दिसणार आहे। तर ब्लाऊज इथे तुम्ही पाहू शकता मी इथे डमीला घातलेला आहे। तर ब्लाऊजचा लुक जो आहे एकदम छान दिसत आहे। तर संपूर्ण स्टिचिंगची जी माहिती आहे एकदम समजेल अशा भाषेमध्ये आपण पाहिलेली आहे। ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।